अवकाळी पावसाचा तडाखा, बागलाणमध्ये कांदा शेतकरी उद्ध्वस्त, कोट्यावधींचे नुकसान. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट, सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. अवकाळी पावसाने बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. कष्टाने उभं केलेलं कांद्याचं पीक काही क्षणात जमीनदोस्त झालं आणि आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू. बागलाण तालुक्यातील सोमपूर, दरेगाव आणि परिसरात 2 एप्रिलपासून अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. वादळी वारा, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे कांदा, हरभरा, मका, द्राक्ष, टोमॅटो आणि काकडी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 1 एकर कांदा पिकवण्यासाठी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. मात्र या अवकाळी पावसामुळे हजारो क्विंटल कांदा सडून गेला आहे. शेतीत दुर्गंधी पसरली असून रोगराईचा धोका देखील वाढला आहे. कर्ज काढून शेती केली, आता सगळं पाण्यात गेलं. सरकारने मदत केली नाही तर जगायचं कसं? बागलाण तालुका कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद दादा भामरे तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. कृषी अधिकारी पंकज वाघ आणि महसूल अधिकारी अनिल मोने यांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली असून नुकसानाचा आढावा घेतला जात आहे. शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्र्यांकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. प्रश्न फक्त पिकांचा नाही तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आहे. सरकार मदतीसाठी पुढे येणार का, की शेतकरी पुन्हा एकदा संकटात एकटेच उभे राहणार? 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह तालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे, जायखेडा. 24x7 न्यूज रिपोर्ट, सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. परिसरातील शासकीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भीक नाही मागत आहो. आमची जी लूट झालेली आहे 2-4 वर्षापासून, त्याची वापसी म्हणून आम्हाला 100% नुकसान भरपाई द्यावी. थोडी थाटी नुकसान भरपाईवर आम्ही बळीराजा सावरणार नाही आहोत. परत आम्हाला जर शेती उभारणी करायची आहे पुनर्पिकाची आणि मुलाबाळांचं शिक्षण करायचंय, म्हाताऱ्या माणसांचा दवाखाना करायचा आहे, याच्यासाठी आम्हाला जर शासनाला भरीव निधी देता आला तर द्यावा, नाहीतर थोडी थाटकी निधीवर आम्ही बळीराजा घेणार नाही. जर आम्हाला 100% नुकसान भरपाई शासन देत असेल तरच आम्ही घेऊ. आज एवढी नुकसान झालेली आहे. इथं प्रशासकीय प्रतिनिधी, कृषी खात्याचे वाघभाऊसाहेब, तलाठी तात्या, महसूल खात्याचे इथं हजर आहेत. त्यांच्या समोर आम्ही नुकसान भरपाईची मागणी करत आहोत आणि पंचनामे करत आहोत. त्यांच्या समोर आम्ही आमची नुकसान दाखवत आहोत आणि आम्हाला 100% या गारपिटीने उद्ध्वस्त केलेलं आहे. शासनाकडे आम्ही कळकळीची विनंती करतो की आम्हाला जर तुम्हाला भरीव निधी देता आला तर द्या, नाहीतर आम्ही भीक नाही मागत आहोत. आमची 2-4 वर्षापासून जी लूट झालेली आहे, फडणवीस साहेब आणि केंद्राला, मोदी साहेबांना कळकळीची विनंती आहे. कांदा उत्पादकांसाठी तुम्ही जशी रातोरात निर्यात बंदी केली होती, तर आता रातोरात कमीत कमी थोड्या दिवसात कुठल्या तरी 5 दिवसापासून रोज न चुकता सतत पडणारा बेमोसमी पाऊस आणि गारपीट याच्यामुळे आमच्या सोमपूर गावातील व परिसरातील शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मुडलं आहे. शासनाकडे आम्ही तुमच्या माध्यमातून विनंती करतो की सरकारने शेतकऱ्यांना भरीव अशा क्षणी मदत करावी.